Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is a video lecture number 16 of mathematical logic. आणि आज आपण जे क्वेश्चन घेणार आहोत या लेक्चर मध्ये ते 2024 मधले आहे तिन्ही पण क्वेश्चन. ओके, तर आपण सर्वात आधी आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. तर आपला फर्स्ट क्वेश्चन हा अशा प्रकारचा आहे. इफ द स्टेटमेंट्स P, Q and R have the truth values F, T, F respectively, then the truth values of the statement patterns P and negation Q implies R and P or Q implies R are respectively. तर बघा इथे आपल्याला दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहे. हा एक आणि हा एक. यासाठी आपल्याला P, Q, R च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या F, T, F आहे. बघा म्हणजे P साठी आपल्याला दिलेला आहे F, Q साठी दिलेला आहे T आणि R साठी दिलेला आहे F. बघा इथे आपल्याला रिस्पेक्टिव्हली म्हटलेलं आहे, म्हणून आपण P साठी F, Q साठी T आणि R साठी F इथे घेतलेला आहे. आणि आपल्याला दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत. बघा आपला पहिला स्टेटमेंट पॅटर्न आहे P अँड निगेशन Q इम्प्लाइज R. बघा मग या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपल्याला ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला पुट करायचं आहे आणि जे आन्सर येईल ते आपलं फायनल आन्सर असेल. बघा आता P साठी आपल्याला F दिलेला आहे, Q साठी T दिलेला आहे. ओके, पहा निगेशन T लिहावं लागेल इथे आपल्याला, इम्प्लाइज R साठी F. अशा प्रकारे आपण इथे फक्त व्हॅल्यूज पुट केलेले आहे या स्टेप मध्ये. आता याला आपण थोडं सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. पहा सिम्प्लिफाइड करूया. F ऍज इट इज लिहूया. आता निगेशन T म्हणजे F इम्प्लाइज F. आता बघा इथे अँड आहे, अँड मध्ये T असेल तेव्हा T, इथे T नाही आहे म्हणजे इथे येणार F, F इम्प्लाइज F. आता इम्प्लाइज साठी आपल्याला माहित आहे जेव्हा T इम्प्लाइज F असेल तेव्हा F येणार, अदरवाइज इट इज T म्हणजे इथे येणार T. ओके, पहिल्या पॅटर्नचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे T. आता दुसऱ्या पॅटर्नचं बघूया. दुसरा पॅटर्न आहे P or Q इम्प्लाइज R. ओके, इथे सुद्धा आपण तशाच प्रकारच्या व्हॅल्यू पुट करूया. बघा P साठी F, Q साठी T इम्प्लाइज R साठी F. पहा मग आता OR मध्ये FF असेल तेव्हा F, पण इथे आपल्याला एक T दिलेला आहे म्हणजे इथे येणार T. आता T इम्प्लाइज F. आता आपण आताच रिलेशन लिहिलं, TF असेल तेव्हा F. आता आपल्याला इथे TF मिळालेला आहे म्हणजे इथे आन्सर येणार F. बघा मग एकाचा आन्सर आपल्याला T मिळालेला आहे पहिल्या पॅटर्नचा आणि दुसऱ्या पॅटर्नचा आपल्याला F मिळालेला आहे आणि ते दिसत आहे आपल्याला. बघा TF ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला सिक्वेन्सली TF दिसत आहे. ओके, म्हणून ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन हा अशा प्रकारचा आहे. इफ द स्टेटमेंट P or negation Q and R is false, then the truth values of P, Q and R are respectively. बघा इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते स्टेटमेंट यांनी सांगितलेलं आहे की फॉल्स आहे बा. आणि त्या म्हणजे बघा इथे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, हे जे क्वेश्चन आहे आपल्याला ट्रूथ टेबल वरून सॉल्व्ह करावं लागेल. आधी आपल्याला ट्रूथ टेबल काढावं लागेल आणि त्या ट्रूथ टेबल मध्ये एखादी एंट्री आपल्याला फॉल्स मिळू शकते. ओके, म्हणजे पहा इथे काय म्हटलेलं आहे, स्टेटमेंट धिस इज फॉल्स. आता हे फॉल्स कधी मिळणार हे आपल्याला ट्रूथ टेबल वरूनच कळणार. तर ट्रूथ टेबल वरून जेव्हा आपल्याला या स्टेटमेंट साठीच्या एंट्रीज फॉल्स मिळणार तेव्हा P, Q, R च्या व्हॅल्यूज ह्या काय असणार इथे यांनी विचारलेलं आहे. तर त्यासाठी आधी आपण ट्रूथ टेबल काढूया. पहा मग इथे आपल्याला 3 टर्म दिलेले आहे P, Q, R. ओके, बघा म्हणजे P साठी पण काढावं लागेल, Q साठी आणि R साठी. ओके, या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काढलेलं आहे अशा प्रकारचं ट्रूथ टेबल. ओके, पहा P, Q, R आणि आपल्याला काढावं लागेल त्यानंतर Q अँड R आणि त्यानंतर आपल्याला काढावं लागेल निगेशन Q और R. ओके, पहा इथे आपल्याला निगेशन Q अँड R अँड R काढावं लागेल आणि त्यानंतर आपलं स्टेटमेंट जे की आहे P और निगेशन Q अँड R. बघा अशा प्रकारे. ओके, पहा आता P साठी 3 टर्म्स आहे म्हणून इथे येणार T F F F F. इथे येणार T F F T F F. इथे अल्टरनेट TF TF. आता पहिला आहे आपला कॉलम Q अँड R. TT असेल तेव्हा T, अदरवाइज F. बघा मग F कुठे दिसत आहे आपल्याला, सॉरी T कुठे दिसत आहे, इथे TT दिसत आहे. आणखी बस
स्टार्टच्या 2 रो मध्ये आपल्याला टीटी मिळत आहे, बाकी सर्व ठिकाणी आपल्याला एफ लिहावं लागेल. बघा सॉरी मी पी आणि क्यू बघितलं, क्यू अँड आर बघायचं आपल्याला. पहिल्या एंट्रीमध्ये टीटी, या 5व्या एंट्रीमध्ये टीटी दिसत आहे आपल्याला. बघा इथे टीटी दिसत आहे, बस बाकी सर्व ठिकाणी एफ लिहायचं आपल्याला. ओके. यानंतर निगेशन क्यू अँड आर, याला आपल्याला निगेशन लावावं लागेल. बघा निगेशन लावल्यानंतर टी चे एफ होणार, एफ चे टी, अशा प्रकारे. ओके. आता आपल्याला काढायचं आहे पी अँड निगेशन क्यू अँड आर. ओके. पहा या दोघांमध्ये तुम्हाला रिलेशन लावायचं आहे, ऑरचं रिलेशन. ऑर मध्ये एफ एफ असेल तेव्हा एफ. बघा मग एफ एफ कुठे दिसत आहे आपल्याला, एफ एफ आपल्याला इथे दिसत आहे. बाकी सर्व ठिकाणी आपल्याला तसं रिलेशन नाही पाहायला मिळत आहे, म्हणजे बाकी सर्व ठिकाणी टी टी येणार. पहा मग इथे येणार एफ. ओके. 5व्या नंबरवर बाकी सर्व ठिकाणी येणार टी. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलं होतं की पी और क्यू निगेशन क्यू अँड आर इज फॉल्स, देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर आर रिस्पेक्टिव्हली व्हॉट. पहा मग इथे आपल्याला मिळत आहे एफ, म्हणजे आपल्याला बघायची आहे हा रो. ओके. या रो मध्ये बघा आपल्याला म्हणजे एंट्रीज, या जे एंट्रीज काढलेल्या आहेत त्या एंट्रीज मध्ये एकदाच एफ मिळालेला आहे. ओके. आणि विचारलेला आहे आपल्याला फॉल्स साठीच्या एंट्रीज पी क्यू आरच्या, म्हणून आपण इथे या रोकडे आपण फोकस करणार आहोत की या एफ वर आपल्याला पी क्यू आर साठी कोणत्या एंट्रीज मिळालेल्या आहेत. तर बघा त्या मिळालेल्या आहे एफ टी टी, आणि एफ टी टी आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर सी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. ओके. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. बघा तर मग आपला लास्ट क्वेश्चन हा, लेट पी क्यू आर बी द 3 स्टेटमेंट सच दॅट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू implies negation Q or R is F, then the truth values of P, Q, R are respective. बघा क्वेश्चन 2 सारखाच सेम क्वेश्चन आहे हा. इथे सुद्धा आपल्याला P, Q, R दिलेले आहे 3 स्टेटमेंट्स असं म्हणत आहे त्यांनी, आणि एक स्टेटमेंट दिलेला आहे स्टेटमेंट पॅटर्न. त्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू ही F राहील, तेव्हा P, Q, R ची व्हॅल्यू काय असेल हे त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आपण ऍज इट इज यासाठी सुद्धा एक ट्रूथ टेबल ड्रॉ करूया. बघा P, Q, R आपल्याला हवं 3 टर्म्स आहे बा म्हणून. त्यानंतर आपल्याला बघा या स्टेटमेंटकडे निगेशन क्यू ची गरज पडणार आहे, निगेशन क्यू सुद्धा आपण काढून घेऊया. त्यानंतर पी अँड क्यू काढावा लागेल, त्यानंतर निगेशन क्यू और आर काढावं लागेल. त्यानंतर पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन क्यू और आर साठी आपल्याला लास्ट कॉलम काढायचा आहे. बघा तर पी क्यू आर साठी टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी टी एफ टी एफ टी एफ टी एफ. आता निगेशन क्यू म्हणजे इथे एफ एफ टी टी एफ एफ टी टी. ओके. आता पी अँड क्यू या दोघांकडे अँड आहे, म्हणजे टी टी असेल तेव्हा टी. पहा तर टी टी दिसत आहे आपल्या पहिल्या 2 ठिकाणी आणि नंतर नाही आहे, म्हणजे बाकी सर्व एफ येणार. ओके. नंतर निगेशन क्यू और आर हे 2. ओके. एफ एफ असेल तेव्हा एफ, तर एफ एफ दिसत आहे आपल्याला सेकंड रो मध्ये, आणि या कोणते 6व्या रो मध्ये दिसत आहे आपल्याला निगेशन क्यू और आर एफ एफ. बघा एफ 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 आणि एफ एफ, बाकी सर्व ठिकाणी टी येणार. ओके. आता या दोघांचं रिलेशन आपल्याला लावायचं आहे इम्प्लाइजनी. बघा पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन क्यू और आर. पहा आता इम्प्लाइज साठी आपल्याला माहित आहे टी एफ असेल तेव्हा एफ, अदरवाइज टी. आता टी एफ आपल्याला एका ठिकाणी मिळत आहे, बाकी सर्व ठिकाणी म्हणजे इथे ना टी. ओके. आणि आपल्याला काढायला सांगितलेलं आहे हे इज फॉल्स स्टेटमेंट देन द ट्रूथ व्हॅल्यूज, म्हणजे एका ठिकाणी आपल्याला एफ मिळालेला आहे आणि या एफ साठीच्या पी क्यू आर च्या व्हॅल्यूज काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर त्या व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे टी टी एफ,
आणि TTF आपल्याला दिसते ऑप्शन नंबर डी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. बघा आजचे हे तिन्ही क्वेश्चन हे 2024 मध्ये विचारण्यात आलेले होते, म्हणजे मागच्याच वर्षी. ओके, तुम्ही हे राईट डाऊन करू शकता किंवा रिवाइज करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.